प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, कॅरिस्मॅटिक चळवळ ह्याचं उगम अमेरिकेमध्ये 1967 साली एका युनिव्हर्सिटीमध्ये झाला. तिथून हा जणू काही पवित्र आत्म्याचा वणवा सर्व जगभर पसरला आणि आपल्या वसई धर्म प्रांतामध्ये आणि मुंबईमध्ये आणि भारतामध्ये सर्वसाधारणतः 50-55 वर्षामध्ये अगोदर तो आला. गेल्या वर्षीच आपण या पेंटेकॉस्टचा जणू काही सुवर्ण महोत्सव साजरा केला आणि आज आपण आपल्या पॅरिशमधील या कॅरिस्मॅटिक चळवळीच्या प्रार्थना संघाचा परिवाराचा 30वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. परमेश्वराचे आभार मानण्यासाठी आणि परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कॅथलिक कॅरिस्मॅटिक रिन्युअल किंवा कॅथलिक कॅरिस्मॅटिक चळवळ ही ख्रिस्त सभेला जणू काही लाभलेली एक फार मोठी देणगी आहे. पवित्र आत्म्याची ही जी चळवळ आहे ही आपल्याला आपली वैयक्तिक श्रद्धा आणि परमेश्वराबरोबर असलेलं आपलं वैयक्तिक नातं दृढ करण्यासाठी सहाय्य करीत असते. आपली श्रद्धा ही केवळ एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या तत्वावर अवलंबून नसून आपली श्रद्धा पुनरुत्थित ख्रिस्तावर आहे, जिवंत ख्रिस्तावर आहे आणि ह्या जिवंत परमेश्वराद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला पवित्र आत्म्याची विविध दानं देण्यात आली आहेत. हेच ह्या कॅरिस्मॅटिक चळवळीने आपल्यामध्ये पुन्हा एकदा जागृत केलं आहे. आणि म्हणून काहींना संदेश देणे, काहींना आरोग्यदान देणे, काहींना वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलणे, काहींना परमेश्वराचा अनुभव घेऊन तो परमेश्वराचा अनुभव दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रार्थनेची जणू काही तळमळ निर्माण करणे, सुवार्थ घोषित करणे आणि विशेष करून सेवाभावी जीवन जगणे असे विविध गोष्टी या चळवळीद्वारे आपण अनुभवत आहोत. ही जी चळवळ आहे ती आपल्याला जणू काही आपलं जे बाप्तिस्माचं वरदान आहे ते वरदान पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी आणि आद्य ख्रिस्त सभेमध्ये म्हणजेच प्रेषितांच्या जीवनामध्ये त्यांनी जो पेंटेकॉस्ट अनुभवला, ख्रिस्ताबरोबर जे ऐक्य अनुभवलं, पुनरुत्थित ख्रिस्ताद्वारे जी प्रेरणा त्यांना मिळाली, त्याच प्रेमामध्ये आणि त्याच मिशन कार्यामध्ये आणि त्याच आनंदमय जल्लोषामध्ये परमेश्वराची आराधना करण्यासाठी, परमेश्वराची भक्ती करण्यासाठी, परमेश्वराला स्तुती करण्यासाठी या चळवळीद्वारे आपल्याला एकत्रित केलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काहींच्या मनामध्ये शंका आहेत की ही चळवळ आपल्याला ख्रिस्त सेवेपासून वेगळी करते का? मुळीच नाही. परमेश्वराची कृपा अगाध आहे, परमेश्वराची कृपा असंख्य अशी आहे, ती आपल्याला मर्यादित करता येत नाही. ही परमेश्वराची कृपा आपल्या हृदयातील स्पंदनं जागृत करते. ही परमेश्वराची कृपा जणू काही आपल्याला शक्ती देते. ही परमेश्वराची कृपा सुवार्थ घोषविण्यासाठी आणि सुवार्थाचे प्रचारक होण्यासाठी आमंत्रित करते. आणि म्हणून प्रेषितांची कृत्ये अध्याय 1:8 आपल्याला सांगितलेलं आहे, तुम्हाला पवित्र आत्मा देण्यात आला आहे. पवित्र आत्मा तुमच्यावर जणू काही संचारत आहे. त्या पवित्र आत्म्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि संपूर्ण जणू काही जगभर ख्रिस्ताची सुवार्ता देण्यासाठी तुम्हाला बोलवण्यात येत आहे. ह्याच पेंटेकॉस्टचा अनुभव माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज असंख्य आपले जे कॅरिस्मॅटिक चळवळीमध्ये
सेवाभावी जीवन जगत आहेत, ते देत आहेत आणि त्याचे अनुभव आपण घेत आहोत. गेली 30 वर्ष आपल्या पॅरिशमध्ये ही चळवळ आपल्याला हाच संदेश आणि शिकवण देत आहे की जो पेंटेकॉस्टचा अनुभव प्रेषितांना आला, तोच पेंटेकॉस्टचा अनुभव आपल्याला आज ख्रिस्त सभेमध्ये कसा अनुभवता येईल, यासाठी जणू काही ही चळवळ कार्य करीत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही चळवळ जणू काही आपल्याला शिकवत आहे की ख्रिस्त सभा ही एक केवळ संस्था नाही. द चर्च इज नॉट एन इन्स्टिट्यूशन, बट द चर्च इज अ लिव्हिंग बॉडी ऑफ क्राइस्ट. ख्रिस्त सभा ही परमेश्वराचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि या शरीराचा श्वास, द ब्रेथ ऑफ दिस बॉडी ऑफ क्राइस्ट इज द होली स्पिरिट. पवित्र आत्मा ह्या शरीराचा श्वास आहे आणि म्हणून त्या श्वासामध्ये वाढण्यासाठी, त्या श्वासामध्ये एकरूप होण्यासाठी आणि त्या श्वासाद्वारे ख्रिस्ताच्या शरीराचे जणू काही सक्रिय अवयव बनण्यासाठी आपल्याला आमंत्रित करण्यात आलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा अनुभव आपण स्वतःसाठी घेतला पाहिजे. हा अनुभव जेव्हा आपण प्रेषिताप्रमाणे घेतो, आपल्या जीवनाचं नूतनीकरण करतो, आपल्या जीवनामध्ये एक नवीन जणू काही पवित्र आत्म्याची अग्नी प्रज्वलित करतो, त्याद्वारे आपण ख्रिस्त सभेमध्ये ही अग्नी प्रज्वलित करतो आणि ती वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून कॅथलिक कॅरिझमॅटिक रिन्युअलद्वारे ख्रिस्त सभेमध्ये कृपेचा वर्षाव झालेला आहे. या चळवळीद्वारे जणू काही तो पवित्र आत्म्याचा वर्षाव आपल्यावर पुन्हा एकदा झाला आहे आणि ख्रिस्ताबरोबर एकरूपता, इंटिमसी विथ जीसस ही आपल्याला त्याद्वारे प्राप्त होत असते. आणि म्हणून या चळवळीचा मुख्य हेतू आपण लक्षात ठेवायचा आहे की या चळवळीचा मुख्य हेतू आहे की ख्रिस्ताबरोबरचं आपलं जे नातं आहे ते आपल्याला कसं सुदृढ करता येईल, ते आपल्याला कसं चांगलं करता येईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट या कॅरिझमॅटिक परिवाराद्वारे, चळवळीद्वारे आपल्याला एक अनुभव येऊ शकतो आणि तो म्हणजे जिवंत परमेश्वराचा अनुभव. एन्काउंटरिंग द लिव्हिंग गॉड हा जो अनुभव आहे हा वेगळा आहे. आपण जणू काही या चळवळीद्वारे एक नवीन शिकवण अनुभवत नाही, तर जी शिकवण आपल्याला अगदी प्रारंभीच्या ख्रिस्त सभेपासून प्राप्त झालेली आहे, त्याच शिकवणुकीचा एक वेगळा अनुभव, रिन्यूड एक्सपिरियन्स आपल्याला कसा घेता येईल, त्यासाठी आपल्याला या चळवळीद्वारे मार्गदर्शन केलं जातं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या चळवळीद्वारे आपलं ख्रिस्ताबरोबरचं जे नातं आहे ते कधी कसं चांगलं करता येईल, त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. आज बरेच लोक या चळवळीमध्ये जे सहभागी झातात आणि या चळवळीमध्ये जे अगदी उत्साहाने आणि आनंदाने सहभाग दर्शवितात, ते आपल्याला सांगतात की मी बायबल वाचताना देवाचा शब्द मला प्रेरणा देतो, देवाचा शब्द माझ्यासाठी जिवंत शब्द झालेला आहे, देवाचा शब्द माझ्यासाठी जणू काही प्रेरणास्थान झालं आहे, म्हणजेच देवाचा शब्द जिवंत झाला आहे. द वर्ड ऑफ गॉड इज लाईफ इन मी, माझ्यामध्ये तो जिवंत झाला आहे. आणि हे जेव्हा घडतं तेव्हा आपण श्रद्धेमध्ये मुळावतो, कारण आपली श्रद्धा ही परमेश्वराच्या शब्दावर अवलंबून होते. आपले पोप फ्रान्सिस आपल्याला सांगतात, द कॅरिझमॅटिक रिन्युअल इज अ करंट ऑफ ग्रेस. ज्याप्रमाणे आपल्याला अंधारामध्ये आपली जी इलेक्ट्रिसिटी आहे ती इलेक्ट्रिसिटी आपल्याला प्रकाश देते, त्याचप्रमाणे जणू काही कॅरिझमॅटिक चळवळ ख्रिस्त सभेमध्ये जणू काही ऊर्जा आहे, कृपेची ऊर्जा आहे. आणि या ऊर्जेद्वारे आपल्याला देवाबरोबरचं आपलं जे नातं आहे, आपल्यामध्ये जी शक्ती आहे त्याची जाणीव करून देते. इतकंच नाही तर आपली शक्ती केवळ आपल्यापुरता मर्यादित नाही, तर आपली शक्ती, आपली कृपा ही आपल्याला दुसऱ्यांपर्यंत कसं पोचवता येईल, म्हणून त्या मिशन कार्यासाठी
आपल्याला सज्ज करते, त्या मिशन कार्यासाठी आपल्याला प्रवृत्त करते. तिसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्म्यामध्ये जीवन जगणे म्हणजेच परिवर्तनाचं जीवन जगणे. आपला जो आश्रयदाता आहे संत पॉल ह्यांनी हा पवित्र आत्मा अनुभवला आणि म्हणून तो म्हणतो, जगतो जीवन नवी माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी. बाप्तिस्माद्वारे आपल्याला हीच श्रद्धा दिलेली आहे, बाप्तिस्माद्वारे हीच शिकवण दिलेली आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पॉल रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला आठवण करून देतो की आपलं ऐहिक जीवन कसं आहे, आपलं शारीरिक जीवन कसं आहे, परंतु बाप्तिस्माद्वारे आपल्याला आत्म्याचं जीवन आहे. आणि आत्म्याचं जीवन हे कृपेचं जीवन आहे, आत्म्याचं जीवन हे परिवर्तनाचं जीवन आहे, आत्म्याचं जीवन हे नवीन जीवन आहे, आत्म्याचं जीवन हे पवित्र आत्म्याच्या देणगीचं आणि पवित्र आत्म्याच्या फळाचं जीवन आहे. शहाणपण, समजूतदारपणा, धैर्य, आरोग्यदान, संदेश देणे आणि पारख करणे, शांतीचा अनुभव घेणे, आनंदाचा अनुभव घेणे आणि परमेश्वराच्या प्रेमामध्ये वाढणे, ही जी पवित्र आत्म्याची विविध फळं आहेत त्या फळाचा जणू काही अनुभव घेण्यासाठी आणि स्तोत्रकार म्हणतो, टेस्ट अँड सी हाऊ गुड इज द लॉर्ड. परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. अशा परमेश्वराच्या प्रेमामध्ये, पवित्र आत्म्याच्या दानामध्ये वाढण्यासाठी आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी जणू काही हा पवित्र आत्म्याची जी चळवळ आहे, पवित्र आत्म्यामध्ये जी जीवन आहे ते आपल्याला प्रेरित करते. त्यानंतर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकदा आपण ह्या पवित्र आत्म्याच्या दानामध्ये संचारित झाल्यानंतर, ही पवित्र आत्म्याची दानं आपल्यामध्ये वाढू लागल्यानंतर आपल्याला ख्रिस्त सभेमध्ये सेवा द्यायची आहे. ख्रिस्त सभेमध्ये आपल्याला सुवार्तिक बनायचं आहे. ख्रिस्त सभेमध्ये आपण जणू काही एव्हेंजलिस्ट, सुवार्थ घोषविणारे बनले पाहिजेत. आज आपल्या आजूबाजूला परमेश्वराच्या प्रेमापासून वंचित असे अनेक लोक आहेत. आपल्या आजूबाजूला जणू काही घाबरलेली, दडपणात असलेली अनेक लोक आहेत. आज आपल्या आजूबाजूला क्षमा न करून सूड भावनेमध्ये पेटलेली अशी अनेक लोक आहेत. आज आपल्या आजूबाजूला श्रद्धा, भक्ती ह्यामध्ये सहभागी न होता ह्या चंगलवादामध्ये गुंतलेली अशी अनेक लोक आहेत. ह्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, ह्या लोकांपर्यंत जाण्यासाठी, जगामधले ह्या ज्या गोष्टी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला एक स्पिरिट फिल्ड ख्रिश्चन लाईफ म्हणजेच पवित्र आत्म्यामध्ये जीवन जगणे आणि जो ख्रिस्त आपण अनुभवलेला आहे तो ख्रिस्त आपल्याला इतरांना, विशेष करून हे जे गरजवंत आणि एकाकी आणि दुर्लक्षित लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी ही एक चळवळ आहे, ही एक हाक आहे, हे एक आमंत्रण आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र आत्म्यामध्ये जीवन जगत असताना आपल्याला जो अनुभव येतो, ख्रिस्तामध्ये आपण जे दृढ होतो ते आपल्यापुरता मर्यादित नाही, ते दुसऱ्यांना दिलं पाहिजे. आणि असे देणारे असंख्य लोक आपल्याच पॅरिशमध्ये आहेतच, परंतु आपल्या आजूबाजूच्या वसई धर्मप्रांतामध्ये आपण जर नजर फिरवली तर अनेक लोक अशा प्रकारचं सेवाभावी जीवन जगण्यासाठी, दुसऱ्यांना ख्रिस्ताकडे वळविण्यासाठी, दुसऱ्यांना या चळवळीमध्ये आणण्यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे, विश्वासूपणे सेवा देत आहेत. आणि म्हणून अशा लोकांचं गौरव करणे, अशा लोकांचा सन्मान करणे, अशा लोकांबद्दल देवाचे आभार मानणे योग्य आहे. आणि अशा लोकांमध्ये अधिकाधिक भर पडावी. आपण सर्वांनी अशा प्रकारच्या सेवाकार्यामध्ये प्रवृत्त व्हावं, यासाठी ही चळवळ जणू काही आपल्याला प्रेरणा देते, आपल्याला स्फूर्ती देते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या चळवळीद्वारे आपण आपल्यातलं जो पेंटेकॉस्टचा अनुभव आहे तो पुन्हा एकदा घोषित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि हा जो अनुभव आहे तो स्तोत्र 51 ओवी 10 मध्ये आपल्याला सांगतो
रिन्यू इन मी अ स्टेडफास्ट स्पिरिट ओ लॉर्ड. हे परमेश्वरा, माझ्यामधला आत्मा जो आहे त्याचं नूतनीकरण कर. ह्यासाठी ही आपल्याला हाक आहे. आज आपण 30 वर्षाचा हा प्रवास पार पाडत असताना ह्या चळवळीद्वारे जे अनेक कृपादानं आपण अनुभवलेली आहेत, अनेक दानं आपण किंवा कृपा आपण अनुभवलेली आहे, त्याबद्दल देवाचे आभार मानूया. आणि ही कृपादानं वाढण्यासाठी आणि या प्रेमामध्ये, ईश्वरी प्रेमामध्ये कधी कमी न व्हावेत म्हणून आपण पवित्र आत्म्याकडे विनंती करूया. कम होली स्पिरिट ही आपली प्रार्थना असली पाहिजे. कम होली स्पिरिट फिल आवर हार्ट्स ही आपली प्रार्थना असली पाहिजे. कम होली स्पिरिट एनकिंडल इन अस द फायर ऑफ युअर लव्ह. हे पवित्र आत्म्या, तुझ्या प्रेमाचा अग्नी आमच्या हृदयात पेटव आणि हे पवित्र आत्म्या आमचं नूतनीकरण कर. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारचा अनुभव घेण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे ह्याविषयी आपल्याला सतत मार्गदर्शन केलं जातं. पहिली गोष्ट म्हणजे आपली वैयक्तिक प्रार्थना. आपली वैयक्तिक प्रार्थना या आत्म्याबरोबर एकरूप होण्यासाठी आपल्याला निश्चितच सहाय्य करू शकते. आणि म्हणूनच पवित्र आत्म्यामध्ये वाढण्यासाठी आपण वैयक्तिक प्रार्थनेमध्ये वाढलं पाहिजेत. मी असं सांगणार नाही की सुरुवातीपासून 1-1 तास 2-2 तास प्रार्थना करा. सुरुवातीला पाहिजे तर छोटी सुरुवात करता येईल, 5 मिनटं 10 मिनटं अशी आपल्याला सुरुवात करता येईल. परंतु वैयक्तिक प्रार्थना म्हणजेच माझा परमेश्वर आणि माझं नातं ह्याचं जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा ती आपली पवित्र आत्म्यामध्ये वाढण्यासाठी मदत होऊ शकते. दुसरी गोष्ट, देव शब्द, परमेश्वराचा शब्द हा आपल्यामध्ये वाढला पाहिजे. परमेश्वराचा शब्द प्रभू येशू ख्रिस्त नाझरेतमध्ये लहानाचा मोठा झाला आणि म्हणून नाझरेतचं नाव सर्व जगभर पसरलं. नाझरेतमधून काय येऊ शकतं असं नाथानेल फिलिपाला म्हणतो. तेच नाझरेत आज जगाच्या नकाशामध्ये केंद्रस्थानी आलं, कारण परमेश्वराचा शब्द प्रभू येशू ख्रिस्त तेथे लहानाचा मोठा झाला, तेथे वाढला. तशाच प्रकारे देवाचा शब्द आपल्या जीवनामध्ये वाढला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराच्या शब्दाचं वाचन करणे, परमेश्वराच्या शब्दाचं चिंतन करणे आणि परमेश्वराचा शब्द कृतीमध्ये उतरविण्यासाठी प्रयत्न करणे हे आपण वारंवार दररोज केलं पाहिजे. निश्चितच त्याद्वारे आपल्याला पवित्र आत्म्याचा अनुभव वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसरी गोष्ट, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र आत्म्याचा अनुभव वाढण्यासाठी आपण एखादी रिट्रीट जी आपल्या धर्मप्रांतामध्ये आयोजित केली जाते, 2-3 दिवसाची ही रिट्रीट असते, ह्या रिट्रीटसाठी थोडासा वेळ काढावा. कपल्स रिट्रीट आहेत, पती पत्नीने एकत्रितपणे ही रिट्रीट करावी. वैयक्तिक रिट्रीट आहे, जिथे जे तरुण आहेत, तरुणी आहेत किंवा जे विधवा आहेत, विधूर आहेत, त्यांनी त्या रिट्रीटचा अनुभव घ्यावा. ह्या रिट्रीटद्वारे तेथे इनफिलिंग असते. इनफिलिंग म्हणजे पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव केला जातो. आणि ह्या दानांचा जेव्हा वर्षाव आपल्याला होतो तेव्हा परिवर्तनाची पावलं उचलण्यासाठी आपल्याला एक आंतरिक शक्ती प्राप्त होते. ज्या मार्गाने आपण रिट्रीटला येतो त्या मार्गाने आपण परत जात नाही. म्हणजेच ज्ञानी लोकांना जो बाळ येशूचा अनुभव आला होता आणि येशू बाळाला नमन केल्यानंतर ज्याप्रमाणे ते दुसऱ्या मार्गाने परत गेले, तशाच प्रकारे ह्या रिट्रीटद्वारे आपल्याला परिवर्तनाचा मार्ग, वेगळा मार्ग दाखविला जातो. आणि त्यानुसार वाटचाल केल्यानंतर पवित्र आत्म्यामध्ये वाढण्यासाठी, पवित्र आत्म्याच्या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र आत्म्याच्या परिवाराचे सक्रिय सभासद होण्यासाठी आपल्याला कृपा आणि शक्ती प्राप्त होते. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्वांनी अशा प्रकारे आपल्या स्वतःचं नूतनीकरण करावं. वैयक्तिक प्रार्थना, देवशब्द आणि रिट्रीटद्वारे पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करावा. म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया. आपल्या ह्या चळवळीमध्ये जास्तीत जास्त तरुण तरुणींना, आपल्या मुलांना आणि आपल्या पालकांना आपल्याला सहभागी करता यावा, यासाठी आपण विशेष प्रयत्न करूया.